नमस्कार, सी 24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। राहुरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। कोपरगाव येथे बड्या नेत्याच्या कार्यक्रमासाठी डॉक्टरांनी संपाला दिला फाटा। महापालिकेच्या जप्ती वसुली पथकाने वसंतदादा कारखान्याची प्रॉपर्टी केली सील। आणि राहुरी तालुका डॉक्टरांनी लॅब असोसिएशनच्या वतीने निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध। फर्निचर जेव्हा तयार होतं तेव्हा ते बनतं एका सुंदर संकल्पनेतून। प्रत्येक फर्निचर मागे असतं मनाला मोहून टाकणारं डिझाईन। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। स्वप्न पहा तुम्ही, ते साकार करू आम्ही। आम्ही आहोत योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोने, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात सविस्तर वृत्त। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आलाय। राहुरी येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार राज्याचे महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले। यामध्ये स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि रुपये 1 लाख रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते। यावेळी महाराष्ट्र राज्याचे वन खात्याचे सचिव सुमित मलिक, वित्त आणि वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार, नामदार दीपक केसरकर, नामदार प्रकाश मेहता आणि सिने अभिनेते श्री सयाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुरस्कार स्वीकारण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी पठारे, प्राध्यापक डॉक्टर अशोक अभंग आणि प्राध्यापक गंगाधर रोहकले उपस्थित होते। मंत्रालयाच्या त्रिमूर्ती सभागृहात संपन्न झालेल्या दिमागदार समारंभात महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार मंगळवार 21 मार्चला विविध व्यक्ती आणि संस्थांना प्रदान करण्यात आले। महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त परिस्थितीवर कायमची मात करण्याच्या हेतूने पूर्वीप्रमाणे 33% पेक्षा अधिक क्षेत्रात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट संकल्पित केलेल्या वन विभागाने राज्यातील वनेतर आणि पडीक जमिनीवर वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने विविध व्यक्ती आणि संस्थांना वनश्री पुरस्कार देण्याचे धोरण 2008 पासून अवलंबले आहे। 2010 पासून सदर पुरस्कारांचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार असे करण्यात आले। दरवर्षी जागतिक वनदिनी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात। राहुरीच्या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाला 21 मार्च 2017 या जागतिक वनदिनी महाराष्ट्र राज्याच्या वन विभागाकडून वनश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या वेळी स्वतः मुख्यमंत्री, माननीय राज्यपाल, वन विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री दीपक केसरकर, अन्य मंत्रीगण आणि सगळे प्रधान सचिव त्यावेळी उपस्थित होते।
महाविद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा हा प्रसंग होता। मला आपल्याला सांगायला सगळ्यांना निश्चितच आनंद वाटतो की राहुरी महाविद्यालयामध्ये गेल्या 5-6 वर्षापासून अतिशय प्रयत्नपूर्वक या खडकाळ जमिनीमध्ये वृक्षाची लागवड आम्ही करतो आहोत आणि त्याचं संगोपन करण्यासाठी सर्वच घटकांचा मोलाचा सहभाग याच्यामध्ये आम्हाला मिळतो आहे। विद्यार्थ्यांपासून तर संस्था चालकांपर्यंत सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये आहे। महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने या कार्याची दखल घेतली त्याबद्दल त्या विभागाला आणि खास करून सामाजिक वनीकरण विभागाला आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतो आहोत। 2008 पासून हे महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार सुरू झाले आणि 2010-11 मध्ये त्याचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार असं करण्यात आलं। 2015चे पुरस्कारांचं वितरण यावर्षी करण्यात आलं आणि त्यामध्ये राहुरी महाविद्यालयाला राज्यस्तरावरचा सर्वोच्च असा हा प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे। याचा मनस्वी आम्हाला आनंद होता। सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे अभिवादन करतो। त्यांनी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरवले आहे। त्यांच्या सगळ्या जे जाहिरात आली त्या जाहिरातीनंतर मी सहज आपल्या प्राचार्यांकडे गेलो आणि प्राचार्यांना म्हटलं, सर आपल्याला हे वनश्री पुरस्कार करायचा का? प्राचार्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही त्या क्रायटेरियामध्ये बसतात का? तर सरांनी सगळ्या क्रायटेरिया बघितल्या आणि मी पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर असं देण्यात आलं की आम्ही त्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसतो आणि प्राचार्यांनी सांगितलं की हा प्रस्ताव आपण करायला हरकत नाही। आता याच्याबद्दल थोडं सांगायचं म्हटलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, ही जी उक्ती आहे याच्यानुसार तुम्ही महाविद्यालयाचा परिसर जर बघितला तर महाविद्यालयाचा परिसर हा पूर्वीच्या काळी डम्पिंग स्टेशन होता नगरपालिकेचा आणि दुसरी गोष्ट इथं जुनी दगडाची खाण होती। इतका हा हार्ड स्टार्टा म्हणजे अतिशय खडकाळ प्रदेश ह्या भागामध्ये झाडं येणे शक्यच नव्हते, परंतु वनस्पतीचं काही नॉलेज, प्राचार्यांची थाप आणि सर्व प्राध्यापकांचे इतर नॉन टीचिंगचे सगळ्यांचे सहकार्य याच्यामुळं एक ध्यास घेतला का ह्या परिसराचा आपण काहीतरी नंदनवन करूया आणि मग तू फक्त हो म्हण असं जे म्हणतात त्या पद्धतीने प्राचार्याने हो म्हटलं आणि आमच्या पाठीवर थाप टाकले आणि त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली, झाडं लावायला सुरुवात केली। तसं जर बघितलं तर 1992 साली कॉलेज ह्या परिसरामध्ये आलं। त्यापूर्वी त्या काळाचे प्राचार्य भांडसर जे होते त्यांनी पण झाडं लावायला सुरुवात केली। ही जी मोठमोठी झाडं दिसतात ती भांडसरांच्या काळात होती। त्याच्यानंतर मात्र प्राचार्य आले, पण संभाजी पठारे यांनी मात्र आल्यानंतर अतिशय वेगाने ह्या परिसराचा जो उल्लेख आहे, परिसराचा जो शोभा जे दिसते आपल्याला त्याचा अतिशय वेगाने आणि भरभराटीने त्याची डेव्हलपमेंट झाली। ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्राचार्यांचं फार मोठं योगदान आहे। कारण का कोणती झाडं आणायची, कशी लावायची, कोणत्या परिस्थितीने लावायची, ते आपल्या परिसरात येतील का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी आम्हाला करायला लावला। कारण आम्ही वनस्पतीशास्त्राचे आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आमचा वनस्पतीशास्त्र विभाग झपाट्याने कामाला लागला। त्याचबरोबर इतरांचे कब्बाशिवकाचे आम्हाला फार मोलाचे सहभाग मिळाले, NCCचं मिळालं, NSSचं मोलाचा सहभाग मिळाला। ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे अशक्य ही जी गोष्ट होती ती आम्ही शक्य केली आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्हाला जो पुरस्कार दिला त्याचा पुन्हा मी त्यांचा आभार मानतो, प्राचार्यांचे आभार मानतो। कारण प्राचार्यांच्या परवानगीशिवाय आणि प्राचार्यांच्या याच्याशिवाय शाबासकीशिवाय हे करणं अशक्य होतं। महाविद्यालयाच्या 17 एकरच्या पडीक जमिनीत परिश्रमपूर्वक केलेल्या वृक्ष संवर्धनाची राज्यस्तरावर दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने या महाविद्यालयाची सर्वोच्च अशा प्रथम पुरस्कारासाठी निवड केल्याने महाविद्यालयाचे सर्वच घटक हर्षोन्मादाने प्रेरित झाले आहेत। महाविद्यालयाच्या या कामगिरीसाठी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी तसेच डॉक्टर बी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळाचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठबळ लाभले आहे। राहुरी कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयास वनश्री पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडे, डॉक्टर बी तनपुरे, सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष शामराव निमसे पाटील आणि सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षण क्षेत्रातील असंख्य हितचिंतक यांनी प्राचार्य डॉक्टर पठारे आणि महाविद्यालयाचे विशेष अभिनंदन केले। सुशांत रोहकले, C24 तास, राहुरी।
पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विश्वास देवकाते तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची निवड झाली आहे। त्यांच्या निवडीने आंबेगाव, बारामतीसह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय। राज्यासह संपूर्ण देशात कमळ फुलले असताना पुणे जिल्हा परिषदेवर मात्र राष्ट्रवादीचा झेंडा फडकलाय। पुणे पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यातील महानगरपालिकेत पक्षाचा जिव्हारी लागणारा पराभव झाला असला तरी जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळाल्याने राष्ट्रवादीची निदान जिल्ह्यात तरी दुधाची तहान ताकावर भागली आहे। 75 संख्याबळ असणाऱ्या जिल्हा परिषदेत पक्षाचे तब्बल 44 सदस्य निवडून आल्याने पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालंय। जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ सदस्य पांडुरंग पवार यांना पद मिळण्याची अपेक्षा होती, पण सध्या तरी त्यांच्या पदरात निराशाच पडली आहे। शरद पवारांच्या तालिमीत तयार झालेल्या अजितदादा आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात धक्कातंत्राचा पुन्हा एकदा अनुभव जिल्ह्यासह राज्याने अनुभवलाय। दिलीप पाटलांच्या तालिमीत तयार झालेल्या आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषवलेल्या अरुण गिरे यांचा घरच्याच मतदारसंघात निसटत्या मताने पराभव करून निवडून आलेल्या त्यांच्याच पुतण्यास म्हणजे विवेक वळसे पाटलांना पक्ष मजबूत करण्यासाठी पद दिल्याचे तालुक्यात बोललं जातंय। पक्ष संघटना मजबूत करणे आणि आपल्या पदाचा योग्य वापर करून विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याचं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी C24 तासशी बोलताना सांगितलंय। जिल्ह्यात आंबेगाव आणि बारामतीत पक्षाची संघटना सर्वात जास्त मजबूत असताना देखील या दोन्ही तालुक्यातच पदे का देण्यात आली या प्रश्नाचं कोडं सामान्य मतदाराला मात्र उलगडलं नाहीये। पुणे जिल्हा परिषद ही देशातील एक अग्रगण्य स्वरूपाची जिल्हा परिषद आहे। विविध घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवण्यात येतात आणि साहजिकच सर्वाधिक उत्पन्न असलेली सर्वाधिक प्रगत ग्रामीण भाग असलेली ही जिल्हा परिषद आहे। याचं प्रामुख्याने श्रेय जातं ते आदरणीय पवार साहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय वळसे पाटील साहेब, त्याचप्रमाणे सुप्रियाताई सुळे या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आतापर्यंत केलेल्या विकासामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्नाची ही जिल्हा परिषद आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात। या भविष्य काळात देखील या लौकिकामध्ये भर घालण्याचा आणि जिल्ह्याचा विशेषतः ग्रामीण भागाचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न आमच्या सर्व सहकाऱ्यांचा यामध्ये राहील। जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी पक्षाने दिलेली आहे ती अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। धन्यवाद। दिनेश बानखेले सह स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव 2014 साली भूस्खलन होऊन डोंगराखाली गाडलं गेलं। जे व्यक्ती या दुर्दैवी घटनेतून वाचले होते त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय सरकारने घेऊन पुनर्वसनाचं कामही पूर्ण होत आलंय, तर दुसरीकडे गावच्या नवीन शाळेतील मुलांना आनंदित करण्याचं काम सकट कुटुंबीय करतायत। पाहुयात हा वृत्तांत। 30 जुलै 2014 या दिवशी महाराष्ट्र एका दुर्दैवी भयानक घटनेने हादरला। पुणे जिल्ह्यातील माळीण हे गाव भूस्खलन होऊन डोंगराखाली गाडले गेले। अतिवृष्टीमुळे संपूर्ण गाव हे डोंगराखाली गाडले गेले। या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल 151 व्यक्तींचा मृत्यू झाला। अनेकांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली। 900 पेक्षा जास्त मुक्या प्राण्यांचा मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देश हळहळला। यानंतर सरकारने जे व्यक्ती या दुर्दैवी घटनेतून वाचले होते त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आणि आता हे पुनर्वसनाचे काम पूर्ण होत आलंय। माळीण गावामधील पीडित कुटुंबियांना शाळा, पक्की घरे बांधून देण्याचे कामही आता पूर्ण होत आलंय। या माळीण गावच्या नवीन शाळेला रंगकाम करून शाळेतील मुलांना आनंदित करण्यासाठी शिरूर तालुक्यातील करडेलवाडी शाळेचे शिक्षक सकट गुरुजी आणि त्यांची पत्नी बेबीनंदा सकट यांनी या शाळेला रंग देत शाळेवरती उत्कृष्ट स्वरूपाचे चित्रकाम केले आहे। गेली अनेक वर्षांपासून हे सकट कुटुंबीय सामाजिक कामात नेहमी आग्रही असते। या सकट शिक्षक पती पत्नीशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अरुण कुमार मोटे यांनी। शिरूर तालुक्यामध्ये आमची करडेलवाडीची शाळा आहे, जी महाराष्ट्रामध्ये वेगळेपण जपणारी शाळा म्हणून नावलौकिक आहे तिचं। आमच्या मुलांमध्ये खूप काही कलागुण होते, तर ते आम्ही प्रत्यक्षात साकारण्यासाठी एक विषय हाताळला आणि तो विषय होता की आपली जशी शाळा रंगवली तशा इतर शाळाही सुंदर सुसज्ज व्हावी। यासाठी आम्ही एक ग्रुप तयार केला मुलांचा आणि आमचा सकट परिवाराचा, आणि त्या माध्यमातून आम्ही शिरूर तालुक्यातील प्रत्येक क्लस्टरमधली एक शाळा रंगवत गेलो आणि 9 शाळा पूर्णत्वास आल्यानंतर हे व्हॉट्सअपच्या किंवा
मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलं आमचं काम आणि त्यातूनच माळींच्या शाळा रंगवण्याचा एक निर्णय आम्ही घेतला आणि त्याचबरोबर आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई साहेबांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि ती जबाबदारी शाळा रंगवण्याची जबाबदारी आमच्यावर टाकली आणि आम्ही 3 दिवस जाऊन आमच्या मुलासमवेत आमच्या परिवारासमवेत 3 दिवसात ती शाळा खूप सुंदर अशी रंगवली। अनेक लोकांच्या चांगल्या प्रतिक्रिया आल्यात। या पुढच्या 3 दिवसामध्ये आम्ही तिथला परिसर अगदी सुशोभीकरण करणार आहोत असं शिवोंनी आम्हाला पुन्हा एकदा आमंत्रित केलेलं आहे आणि शिवसाहेबांनी वेळोवेळी कसे रंगवायचं, कशा पद्धतीने रंग वापरायचे, कसे चित्र काढायचे याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने आम्ही ते काम केलं आणि अनेक लोकांनी खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि यापुढेही आम्ही अशा शाळा सुसज्ज करणार महाराष्ट्रामधल्या। यासाठी आमचा सगळा बालचमू पण आम्ही त्याबरोबर घेणार आहोत। माळींच्या लोकांवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, आपण सर्वांनी तो पाहिला आणि तेथील मुलांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा, त्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी आम्ही ज्या काही आनंददायी शाळा निर्माण करतो आहोत त्यामध्ये माळींच्या शाळेचा सहभाग केला की मुलांना शाळेची गोडी वाढावी, शाळेत यावंसं वाटावं, शाळेत आल्यानंतर त्यांना आनंद मिळावा यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला। माननीय शिवसाहेबांच्या सांगण्यानुसार मार्गदर्शनानुसार आम्ही त्या ठिकाणी आदिवासी शैलीतली, त्याच्यानंतर बालस्नेही, त्याच्यानंतर जरा मार्गदर्शक अशा प्रकारची खूप चित्रे काढली आणि शाळा सुसज्ज अशी केली। चित्रकलेवर खूप चांगली चित्र काढता आली। मग मॅडमनी मला फळ्यावर एकदा संधी दिली, तेव्हाही फळ्यावर चांगली नेत्यांची, शास्त्रज्ञांची चित्रे जमायला लागली। मग मॅडमनी मला रंगकर्मीत सहभागी करून घेतले। मग तिथे भिंतींवरही मला चांगले चित्र जमायला लागले। अशा प्रकारे आम्ही 10 शाळा रंगवल्या। त्यात माळींची दुर्घटना झाली तेव्हापासून आमच्या मनात पण एक विचार आला की माळींची शाळा रंगवायची। मग आम्ही माळींची शाळा रंगवायला सुरुवात केली। कोण म्हणतो? म्हणजे आम्ही टीव्हीवरती एवढी मोठी दुर्घटना बघितली की मुलांचं किती दुःख पाहिलं आम्ही, त्याच्यावरती मुलांचं दुःख आम्हाला सहन झालं नाही म्हणून आम्ही या रंगकर्मी ग्रुपने ठरवले की माळींची शाळा इतकी सुंदर करायची की आपल्या ज्या शाळेत आनंद आहे मुलांना तो आनंद त्यांना सुद्धा मिळाला पाहिजे। म्हणून त्यांनी बांधलेल्या शाळेवरती आम्ही पेंटिंग केली आणि त्यांची शाळा इतकी सुंदर झाली की आमच्या शाळेची इतकीच त्यांची शाळा रंगलेली आहे। टीव्हीवर माळींची दुर्घटना पाहिली तेव्हापासून मला ती पाहवली नाही। मॅडमनी मला रंगकर्मी ग्रुपमध्ये सामावून घेतलं। तेव्हा मी माळींला गेले, तिथं त्या शाळेवर रंग दिला व ती शाळा खूप छान बनवली। अरुण कुमार मोटे, C24 तास, शिरूर। भाजपला EVNने जिंकवलं, जनतेनं नाही असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। EVNमध्ये पेपर ट्रेलचा वापर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं जिंकवलं, जनतेनं नाही असा घणाघाती आरोप करत EVM पद्धत कायद्यानं चुकीची असून या मशीनमध्ये पेपर ट्रेलचा वापर करावा असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। दरम्यान 25 मार्च रोजी EVM बाबत पुणे शहरात शनिवार वाड्यापासून काउन्सिल हॉलपर्यंत मोठं जनआंदोलन केलं जाणार असल्याचंही ते म्हणाले। मशीनच कोणाला जिंकवत असेल तर मग निवडणुका घ्याच कशाला, हा आमचा प्रश्न त्याच्या पुढचा राहणार आहे। आमची एवढीच मागणी आहे की लोकशाही इथली टिकवायची असेल, वाचवायची असेल आणि लोकांचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर EVM मशीन काढून तुम्ही बॅलेट पेपर वापरायला सुरुवात केली पाहिजे। EVM मशीनच जर वापरायचा असा आग्रह असेल सरकारचा तर त्यांनी पेपर ट्रेल हा असताना त्या मतदाराला दाखवला पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा EVMच्या संदर्भातला सुप्रीम कोर्टाने उचलला आहे की मतदाराला त्याचं मत त्या चिन्हावरती पडलं आहे का हा बघण्याचा अधिकार आहे आणि EVM मशीन तो अधिकार त्याला देत नाही। त्याच्यामुळे ही इलेक्शन पद्धत चुकीचं आहे असं त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे। हे सुप्रीम कोर्टाने त्यांचं फाइंडिंग्स दिलेलं आहे। आम्ही एवढंच फक्त म्हणतो आहे की मतदाराला त्याचं मत त्या चिन्हावरती पडलं आहे का हा बघण्याचा अधिकार असला पाहिजे आणि तो द्यायचा असेल तर 2 पद्धतीने आहेत। एक तर पुन्हा बॅलेट पेपरवरती या, जसे जगाच्या वेगवेगळ्या डेमोक्रेसी आल्या तशा, किंवा पेपर ट्रेल हे असणारं द्या
की त्यांनी दाबलेलं बटन आणि प्रिंटआउट आलेलं हे दोन्ही मॅच होते की नाही ते बघायला या दोनपैकी एक त्यांनी असं त्या ठिकाणी द्यावं, नाहीतर ही मॅन्युप्युलेटिव्ह डेमोक्रेसी म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये म्हणता येईल. आणि तरुण पिढीला मी असं आवाहन करतो आहे की त्यांनी ह्या मॅन्युप्युलेटिव्ह डेमोक्रेसीच्या विरोधामध्ये आवाज उठवावा. आम्ही असं लढतो आहे. 25 तारखेला शनिवारवाड्यापासून ते कमिशनर ऑफिसपर्यंत मार्च काढलेला आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी सहभागी व्हावं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. बातमीपत्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. निवासी डॉक्टरांच्या होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात कोपरगाव तालुक्यातील डॉक्टरांनीही बंद पुकारलाय. मात्र माजी मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या बालरोग निदान शिबिरात डॉक्टरांनी हजेरी लावली आहे. डॉक्टरांचा संप फक्त गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्यासाठीच होता का, असा प्रश्न उपस्थित होतोय. निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात राज्यभरात डॉक्टरांचा संप चालू आहे. त्या समर्थनार्थ कोपरगाव तालुक्यातील डॉक्टरांनीही गुरुवारपासून कडकडीत बंद पुकारलाय. मात्र कोपरगाव येथे बंद पुकारलेल्या IMA संघटनेच्या डॉक्टर्सने हॉस्पिटलची OPD बंद करून डॉक्टर्स माजी मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या बालरोग निदान शिबिरामध्ये पेशंट्सची तपासणी करण्याकरिता हजेरी लावल्याने डॉक्टरांचा संप हा फक्त गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्यासाठीच होता का, असा प्रश्न उपस्थित होतोय. गुरुवारी दिवसभर कोपरगाव शहरात डॉक्टरांचा कडकडीत बंद होता. मात्र माजी मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या बालरोग निदान शिबिरामध्ये सकाळपासून डॉक्टर्स पेशंटची तपासणी करत होते. तर दुसरीकडे सर्व हॉस्पिटल्सची OPD बंद ठेवून आम्ही पण बंदमध्ये सहभागी आहोत असे भासविले जात होते. कोपरगाव तालुक्यातील लांब लांबहून रुग्ण तपासणीसाठी दवाखान्यात येत होते, परंतु दवाखान्यातील OPD बंद असल्याने रुग्णांचे हाल होत होते. कोपरगाव येथे एकीकडे डॉक्टर्स बंद पुकारून गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत, तर दुसरीकडे बड्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बालरोग निदान शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यासाठी 6 डॉक्टरांनी उपस्थिती दर्शवली. यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होतोय. डॉक्टरांचा संप फक्त गोरगरीब जनतेची पिळवणूक करण्यासाठीच होता का? माजी मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त भरविण्यात आलेल्या शिबिरामध्ये त्यांचे जाण्याचे कारण काय, हा प्रश्न खूप काही सांगून जातोय. निवासी डॉक्टरांवरील होणाऱ्या हल्ल्याच्या विरोधात राज्यभरात कोपरगाव तालुक्यातील डॉक्टरांनाही कडकडीत बंद पुकारला आहे. बुधवारपासून इंडियन मेडिकल असोसिएशन, राज्यातील पॅथॉलॉजी लॅब यांनी देखील बंद पुकारला आहे. या संपामुळे सार्वजनिक रुग्णालय व्यवस्था कोपरगाव येथे एकीकडे डॉक्टर्स बंद पुकारून गरीब पेशंटच्या जीवाशी खेळत आहे, तर दुसरीकडे शंकररावजी कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त फक्त प्रसिद्धीसाठी भरवण्यात आलेल्या बालरोग निदान शिबिरामध्ये पेशंटची तपासणी करण्यासाठी मात्र 6 डॉक्टरांनी उपस्थिती दर्शवली आहे. कोपरगावातील दवाखान्यातील पेशंटला घरी पाठवण्याचा सपाटा लावला जातो, तर दुसरीकडे फक्त प्रसिद्धीसाठी आयोजित केलेल्या बड्या नेत्यांच्या शिबिराला हे डॉक्टर्स हजेरी लावतात. यामुळे असा प्रश्न निर्माण होतो की डॉक्टरांचा संप फक्त गोरगरीब जनतेसाठीच का? योगेश डोके, सी24 तास, कोपरगाव.
मराठीत राजकीय पटांची मोठी परंपरा आहे. समाजातील विघातक प्रवृत्ती आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे समाजासाठी किती घातक ठरू शकते हे दर्शवण्याचा प्रयत्न नगरसेवक या चित्रपटातून केला गेलाय. 31 मार्चला नगरसेवक हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अनेक दर्जेदार चित्रपटांनी राज्याचं, देशाचं राजकारण मोठ्या समर्थपणे प्रेक्षकांसमोर रुपेरी पडद्यावर मांडलं आहे. राजकारण आणि समाजकारणाच्या तराजूत जनतेचे हित जपणारा नगरसेवक फार कमी वेळा चित्रपटाच्या कथांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलाय. याच धर्तीवर जश पिक्चर्स प्रस्तुत शशिकांत चौधरी आणि जयश्री चौधरी निर्मित नगरसेवक एक नायक हा आगामी मराठी चित्रपट येत्या 31 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक कदम यांनी केलंय. नगरसेवक चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रिलोक मंत्री, प्रियंका नागरे, अभिजित कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटांची कथा बिपिन धायगुडे आणि अभिजित कुलकर्णी यांनी लिहिली असून संवाद त्यांच्यासोबत योगेश मार्कंडे यांनी लिहिलेत. त्रिलोकी चौधरी यांनी छायांकन केले असून संकलन सुबोध नारकर तर कला दिग्दर्शन मधु कांबळे यांनी केलंय. यातील 4 वेगवेगळ्या शैलीतील गीते गीतकार विपिन धायगुडे, अभिजित कुलकर्णी आणि विनायक येरापल्ले यांनी लिहिली असून ती संगीतकार देव आशिष यांनी संगीतबद्ध केली आहेत. सुप्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला आणि बेला शेंडे यांनी यातील प्रेमगीतं गायले असून आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे यांनी हळदी गीत गायले आहे. शीर्षक गीत कविता निकम, राजा हसन आणि देव चव्हाण यांनी गायले असून कविता निकम आणि देव चव्हाण यांच्या आवाजात आयटम सॉन्ग ऐकायला मिळणार आहे. 31 मार्चला नगरसेवक एक नायक नावाची फिल्म येते आहे. नगरसेवक एक नायक इट इज आउट अँड आउट कमर्शियल पॅकेज. ज्यांना डेली लाईफमध्ये धकाधकीच्या आयुष्यामध्ये थिएटरमध्ये जाऊन एक छान मनोरंजन देणारा चित्रपट बघायला आवडतो अशा मंडळींसाठी तयार केलेली एक फिल्म आहे. एक उत्तम व्यावसायिक चित्रपट देण्याचा निर्माता चौधरी आणि दिग्दर्शक कदम यांनी हा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नगरसेवक एक नायक हा तो चित्रपट आहे जो चांगलं मनोरंजन करेल. तुम्हाला जाम धमाल येईल, मजा आहे. चित्रपट नवीन काय बघण्यासारख्या प्रेक्षकांना इट इज आउट अँड कमर्शियल फिल्म. कमर्शियल फिल्मचा जो एक फॉर्म्युला आहे की म्हणजे नगरसेवकच्या कथानकाबद्दल जर का सांगायचं झालं तर मी जी भूमिका करतोय मल्हार शिंदे हा त्या सर्व तरुणांचा प्रतिनिधी आहे की ज्यांना आजूबाजूच्या चाललेल्या व्यवस्थेविषयी प्रचंड राग आहे. त्या व्यवस्थेत काहीतरी बदल करावा असं त्याला वाटतं आहे. होणाऱ्या अत्याचाराबद्दल, आजूबाजूला होणाऱ्या अन्यायाबद्दल पेटून उठणारा हा असा एक नायक आहे आणि प्रसंगी स्वतः 2 हात चालवणारा, त्या अन्यायाविरुद्ध लढणारा आणि ॲक्सिडेंटली हे सगळं करता राजकारणाशी संबंध येतो आणि त्याला निवडणुकीला उभं राहायची संधी मिळते आणि त्याच्या असं लक्षात येतं की त्याच्या डोक्यातलं जे समाजकारण आहे, त्याच्या डोक्यात समाजसेवा आहे ही संपूर्णतः मेनस्ट्रीम राजकारणामध्ये आल्याशिवाय ते शक्य नाही. कारण की सत्तेमध्ये भरपूर ताकद आहे आणि एकदा ती ताकद आपण मिळवली तर आपल्या डोक्यातलं समाजकारण आपण पूर्णपणे करू शकतो. आणि हा एक बेसिक काय म्हणूया तशा अर्थाने एक रोमॅन्टिक थॉट स्वप्नावर पडणारा असा एक विचार जो अनेक मंडळींच्या मनामध्ये असतो त्याचं सिनेमॅटिक लिबर्टी केलेलं एक प्रेझेंटेशन आहे. मग ती सिनेमॅटिक लिबर्टी घेताना चोख व्यावसायिकपणा येण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते, मग ती ॲक्शन असेल, मग ती कडक चरचरीत ॲक्शन असेल, कडक चरचरीत गाणी असेल, सुंदर लोकेशन्स असतील, आवडणारा तो एक ह्युमर कॉमेडी असेल, असं ते करेक्ट व्यावसायिकचं पॅकेज आहे. या सिनेमामध्ये काही सॉंग्स पण घेतलेले आहेत का जे प्रेक्षकांचं अजून मनोरंजन करतात? काय घेतलेले काही गाणी घेतलेले आहेत. या चित्रपटामध्ये 4 गाणी आहेत आणि 31 तारखेला फिल्म रिलीज होती. पण आज साधारण की आज तारीख आहे 20 मे. आज म्हणजे 10 दिवस अगोदरच 8-8.5 लाख हिट्स साधारण हळद लागली गाण्याला मिळालेल्या आहेत. भरपूर हिट्स तसेच कुणाल गांजावाला आणि बेला शेंडेच्या रोमॅन्टिक सॉंगला मिळालेलं आहे. तर गाणी ऑलरेडी खूप चांगली रिसीव्ह होत आहेत, लोकांना प्रचंड ती आवडत आहेत. त्यामुळे एक व्यावसायिक चित्रपटामधली गाणी हिट होणं जाम गरजेचं आहे. आत्ता तरी ती हिट होत आहेत असं वाटतं. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी 24 तास, पुणे.
राहुरीत भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च शहीद दिवसानिमित्त शहरातील तरुणांनी अभिवादन केलंय। 23 मार्च शहीद दिवसानिमित्त राहुरी येथील युवा वर्गाकडून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना हुतात्मा स्मारक शनी चौक येथे अभिवादन करण्यात आलंय। राहुरीतील तरुणांनी शहरातील शनी चौक परिसरात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा फ्लेक्स लावून त्यासमोर मेणबत्त्या लावून सर्वांनी अभिवादन केलंय। यावेळी निलेश भोर यांनी सांगितलं, येथून पुढे दरवर्षी हा अभिवादनाचा कार्यक्रम घेतला जाईल। यावेळी हरेल सर, भूषण मदने, निलेश भोर, जीवन गुलदगड, प्रदीप भोर, संदीप माळी, सचिन गुंजाळ, योगेश गरड, गणेश भाटिया, मनोज मेहत्रे, अप्पासाहेब ठोकळे, भाऊ भालेकर, अमर विधाते, अनिल निमसे, आशिष बाफना आदी हजर होते। आज आम्ही राहुरीमध्ये शनी चौकात भगतसिंग, चंद्रशेखर आणि राजगुरू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना आज अशी शिक्षा झाली होती म्हणून आम्ही त्यांना आदरांजली देण्यासाठी शनी चौकामध्ये दीपप्रज्वलन करून त्यांना एक आदरांजली दिली आहे। त्यामध्ये आमचा पूर्ण मित्रपरिवार सहभागी झालेला आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची, कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज। डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा। शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम। फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही। योगीराज फर्निचर, फर्निचर विश्वातील मराठी पाऊल। आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर। ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। वसंतदादा साखर कारखान्याची 17 लाखाची घरपट्टी वसुली प्रकरणी महापालिकेच्या जप्ती वसुली पथकाने वसंतदादा कारखान्याची प्रॉपर्टी सील केली आहे। आतापर्यंत तिघांवर कारवाई करण्यात आली आहे। सांगली महापालिका जप्ती पथकाकडून मार्च एंडिंग असल्याने थकीत घरपट्टी वसुली चालू आहे। आतापर्यंत 3 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। वसंतदादा साखर कारखान्याची 17 लाखांची वसुली होती। यावेळी जप्ती पथकाने 3 कार्यालय सील केलेत। आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून वसंतदादा साखर कारखान्याची ओळख होती। या कारखान्याची अवस्था घरपट्टी बिल भरण्यासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती झाली आहे। महानगरपालिकेच्या वतीनं गेले 2 ते 3 दिवस जप्तीची वॉरंट बजवायची मोहीम अत्यंत प्रभावीपणे चालू आहे। माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आज वारंवार आम्ही शेतकरी कारखान्यांना नोटिसा देऊन सुद्धा त्यांनी अद्याप थकबाकी भरली नव्हती। त्यांना आज जप्तीपूर्व नोटीस देऊन त्यांच्या 3 प्रॉपर्टीज सील केलेल्या आहेत। त्यांनी थोड्याच दिवसात हे पैसे आम्ही भरतो आणि आमच्या प्रॉपर्टी ओपन करून द्या असं त्यांनी आम्हाला आज सांगितलं आहे माननीय चेअरमन साहेबांनी। त्याचप्रमाणे सकाळपासून आज 8 ते 10 वर्षापूर्वीच्या बाकी, 4-4 वर्षाच्या पूर्वीच्या बाकी असे जवळ 4 लाख रुपये आज रोख व चेक स्वरूपात सुद्धा नागरिकांनी भरलेले आहेत। म्हणजे कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतः पैशाची जुळणी करून व जप्ती नको व सील नको ही भावना हे करून त्यांनी पैसे जमा केले आहेत। महापालिकेला चांगलं सहकार्य या माध्यमातून मिळत आहे। पण ह्यापूर्वी काय झालं? ह्यापूर्वी कारखान्यात काय झालं होतं? कारखान्यात किती येणे बाकी टोटल या सांगली मिरज कोपाड शहरातला आपला शेतकरी सहकारी कारखान्याची 17 लाख रुपये येणे बाकी आहे। त्यापोटी ही आज जप्ती इथं केलेली आहे। ह्याच्यापूर्वी चेक दिले तिथे चेक न वटल्यामुळे आज ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि किती प्रॉपर्टी आपण सील केल्या? आपण आज 3 प्रॉपर्ट्या सील केलेल्या आहेत। मेन बिल्डिंगमधल्या 2 प्रॉपर्टी आहेत, एक परचेस ऑफिस
एक सार्वजनिक कार्यालय, जनरल रूम आणि शेतकरी बँकेचं मुख्य ऑफिस जे वसंत कारखाने परिसरातलं आहे, ती मोठी प्रॉपर्टी इथे जप्त करण्यात आली. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सौदापूर जिल्हा परिषद शाळेत मुलांच्या शिक्षणाबरोबरच प्राणायाम आणि योगाचे धडे दिले जात आहेत. शिक्षणाबरोबर शारीरिकदृष्ट्या मुलांना चांगल्या पद्धतीने सक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय. पाथर्डी तालुक्यातील हत्राळ सौदापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांकडून मुलांना योगा आणि प्राणायाम शिकवलं जात आहे. हत्राळ सौदापूर शाळेत योग शिक्षक शेषराव पाखरे यांच्याकडून मुलांच्या शिक्षणाबरोबर प्राणायाम योगाचे धडे दिले जात आहेत. दर शनिवारी विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात योगा आणि प्राणायाम शिकवलं जात आहे. त्याचप्रमाणे विविध खेळ, त्यामध्ये लेझिम पथक, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन हे मैदानी खेळ शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जात आहेत. दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गात जाण्या अगोदर विद्यार्थ्यांना योगाबरोबर प्राणायाम शिकवलं जात आहे. विद्यार्थी सुदृढ, कणखर, निरोगी आणि शिक्षणाबरोबरच शारीरिकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने सक्षम होण्यासाठी हा उपक्रम राबविला जातोय. एकसारखे दप्तर असून दप्तरमुक्त शाळा बनवली आहे. शाळेच्या बोलक्या भिंती विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहेत. या उपक्रमाबाबत योग शिक्षक शेषराव पाखरे यांनी अधिक माहिती दिली आहे. योगासनामुळे आणि प्राणायामामुळे उद्याची जी भावी पिढी आहे, या भावी पिढीचं आरोग्य सुदृढ आणि अतिशय निरोगी असं राहणार आहे. या दृष्टीने आम्ही हा उपक्रम वर्षभर राबवत असतो. त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये इतर अनेक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असतो. प्रत्येक शनिवारी आमची शाळा ही दप्तरमुक्त असते आणि शाळेमध्ये अतिशय खेळीमेळीचं आणि विद्यार्थ्याला उत्साहवर्धक असं वातावरण असतं. शाळेचा परिसर अतिशय सुंदर असल्यामुळं मुलांना तो अतिशय भावतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे खेळ मुलं शनिवारी खेळतात. बॅडमिंटन असेल, व्हॉलीबॉल असेल, लेझिम असेल, अनेक प्रकारचे उपक्रम आम्ही शिक्षणाबरोबर या गोष्टी मुलांना शाळेची गोडी लागावी यासाठी आम्ही हे उपक्रम वर्षभर राबवत असतो. या परिपाठामध्ये सुद्धा प्रश्नमंजुषा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे MPC UPCला प्रश्न विचारतात, त्या पद्धतीचे प्रश्न, त्याचप्रमाणे त्यांच्या शालेय जीवनातले प्रश्न, त्यांच्या जीवनाला उपयोगी पडणारे असे अनेक प्रश्न आम्ही या प्रश्नमंजुषेमध्ये घेत असतो. आणि या सर्व गोष्टीमध्ये सर्व शिक्षक अगदी हिराऱ्याने आमचे भाग घेत असतात. सर्व शिक्षक या उपक्रमामध्ये यांचा सर्वांचा मोलांचा वाटा आहे. प्रत्येकाच्या मनातून वेगवेगळी कल्पना निघते आणि या कल्पनेतून आम्ही या शाळेचा विकास करू पाहत आहोत. आणि शाळेचं रूप हळूहळू अतिशय चांगल्या प्रकारचं रूप या ठिकाणी झालेलं आहे. गेल्याच वर्षी आमच्या शाळेला ISO मानांकन मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या शाळेमध्ये बुधवार आणि शनिवार स्पोर्ट ड्रेस आहे आणि या स्पोर्ट ड्रेसमध्ये आल्यामुळं विद्यार्थ्याला अतिशय मोकळ्या ढाकळ्याप्रमाणे खेळ वगैरे इतर गोष्टी करता येतात. त्याचप्रमाणे आमचा जो सर्वात चांगला आणि उपक्रम आहे तो योगासन आणि प्राणायाम. यामध्ये आम्ही योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे उभे राहून असणं, त्याचप्रमाणे बसून असणं, त्याचप्रमाणे झोपून पोटावरचे, पाठीवरचे सगळ्या प्रकारचे असणं, जेणेकरून तो मुलगा भविष्यामध्ये अतिशय सुदृढ, लवचिक आणि कणखर बनेल. त्याचप्रमाणे तो जीवनामध्ये यशस्वी, आनंदी आणि समाधानी राहील, हा आमचा दृष्टिकोन आहे. या योगासन आणि प्राणायाममध्ये या विद्यार्थ्याचा रिस्पॉन्स खरोखर कौतुक करण्यासारखा आहे. एक शिक्षक समोर उभा राहिल्यानंतर पिन ड्रॉप सायलेन्समध्ये ते सगळे विद्यार्थी अतिशय सुंदरपणे योगासने करतात. कोणालाही सांगावं लागत नाही. वज्रासन म्हटल्यानंतर ते वज्रासनातच बसतात किंवा अर्धउष्ट आसन करा म्हटल्यानंतर ती कृती करतात. अशा प्रकारे आम्हाला विद्यार्थ्यांचा आणि सर्वच पालकांचा चांगल्या प्रकारचा असा प्रतिसाद आहे. योगामध्ये विद्यार्थी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्तरावर मयुरी शिवनकर हिची निवड झाली आहे. मला सांगताना आनंद होतो की आमच्या शाळेत गेल्या 3 वर्षापासून आमचे योग शिक्षक योगासन व प्राणायाम घेतात. याचा मला खूप फायदा झाला. माझे सर्व मी केव्हाही आजारी पडायचं, त्या आजाराचे या योगासनामुळे निधन झाले. माझा योगासनामध्ये पाथर्डी तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आला व जिल्ह्याच्या ठिकाणी निवड झाली आहे. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक खूप चांगल्या प्रकारे मुलांना मार्गदर्शन करतात व खेळाचे विविध तास घेतात, योगासनं घेतात व चांगल्या प्रकारे शाळेमध्ये शिकवतात. शैक्षणिक अभ्यासाबरोबर खेळ, प्राणायाम,
योगा, प्रश्नमंजुषा, गायन, कविता अशी अनेक उपक्रमात येथील विद्यार्थी अग्रेसर आहेत. शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ आणि प्रसन्न करणारा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात उत्साह निर्माण होतोय. शेषराव पाखरे, ज्ञानदेव कराड, बाळू गोरे, बाबासाहेब राठोड, सीमन टेमकर, सीमा पालवे, निर्मल घनवट आदी शिक्षक विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्न करतायत. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी. हिंदू मुस्लिम समाजाच्या एकतेचं अनोखं दर्शन अंबेगाव तालुक्यात पाहायला मिळतंय. मांदळेवाडी येथील हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफची यात्रा मोठ्या थाटामाटात सर्व समाजातील लोकांनी एकत्र येऊन पार पडली आहे. अंबेगाव तालुक्यातील पूर्वेकडील आधुनिक विचारसरणीचे गाव म्हणून ख्याती मिळवलेले आणि हिंदू मुस्लिम अशा दोन्ही समाजातील लोक गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या वडगाव पीर मांदळेवाडी येथील हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफची यात्रा मोठ्या थाटामाटात पार पडली आहे. यात्रेनिमित्ताने संपूर्ण राज्यातून जवळपास 1 लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवारी संदलचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री प्रसिद्ध अशा कव्वालीचा कार्यक्रम पार पडलाय. तर मंगळवारी सकाळपासून परिसरातील भाविकांनी फुलांची चादर तसेच गुळ भाकरीचा मलिदा, गोड भाताच्या नैवेद्याची वाजत गाजत मिरवणूक काढून देवास अर्पण केला. यात्रेत विविध खेळणी, पाळणे, संसारोपयोगी वस्तू, शेती अवजारे, घरगुती वापराचे साहित्य, कापड, रेडीमेड्स इत्यादी वस्तू विकण्यासाठी दुकाने थाटली गेली होती. बैलगाडा शर्यत बंदी असल्याने बैलगाडा मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यात्रेच्या दोन्ही दिवशी यात्रेकरूंच्या करमणुकीसाठी भिका भीमा सांगवीकर आणि रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. रघुवीर खेडकरांच्या तमाशात सादर झालेल्या शांताबाई गीताने उपस्थितांनाही ठेका धरायला लावला. एकी हेच बळ असल्याचे या गावातील ग्रामस्थांनी या निमित्ताने दाखवून दिले. 2 भिन्न संस्कृती, भिन्न धर्म, रूढी, परंपरा असताना देखील गावात असणारा एकोपा निश्चितच कौतुकास्पद आहे. संतोष पाचपुते, C24 तास, पारगाव. बातमीपत्रात पुन्हा एकदा घेऊयात एक छोटीशी विश्रांती. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. तुमचं डायनिंग सेटचं स्वप्न कसंही असो, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आमची. कारण आम्ही फक्त डायनिंग सेट देत नाही, तर आम्ही देतो डायनिंग आयडियाज. डायनिंग टेबल घ्यायच्या पहिले तुमची कल्पना एकदा आम्हाला अवश्य सांगा. शिवाय डायनिंग आयडियाज सोबत आहेत बेड कॉन्सेप्ट्स आणि प्रीमियम सोफा थीम्स. फर्निचरचे स्वप्न पाहत तुम्ही, ते साकार करू आम्ही. योगीराज फर्निचर विश्वातील मराठी पाऊल. आमच्या शाखा राहुरी, राहता, सोनई, सुपा, कोपरगाव आणि अहमदनगर. ग्राहक सेवा क्रमांक 9673 50 0001. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. राहुरी तालुका डॉक्टर आणि लॅब असोसिएशनच्या वतीने डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलंय. राहुरी तालुका डॉक्टर आणि लॅब असोसिएशनच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की वैद्यकीय सेवा देणाऱ्यांवर वेळोवेळी हल्ले होत असल्याने शासकीय आणि निमशासकीय रुग्णालयाने तसेच सर्व डॉक्टरांनी महाराष्ट्रात बंद पुकारला आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय सेवा ही बंद ठेवण्यात आल्या असून सरकारने तयार केलेल्या डॉक्टर ॲक्टची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यामुळे डॉक्टरांवरील हल्ले करण्याचे धाडस रुग्णांचे नातेवाईक करणार नाही. तसेच वरील ॲक्टचा फलक सरकारने रुग्णालयात लावणे बंधनकारक करावे. या कलमाची सरकारने मोठ्या प्रमाणात जाहिरात देऊन नागरिकांमध्ये हे प्रबोधन करावे अशी मागणी दिलेल्या निवेदनात करत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले आणि नायब तहसीलदार सुभाष कदम यांना निवेदन दिले आहे. यावेळी डॉक्टर आणि लॅब असोसिएशनचे सदस्य सहभागी झाले होते. सगळ्या राहुरीतल्या सर्व डॉक्टर्सनी डॉक्टर्स प्रोटेक्शन ॲक्ट 2010 हा कायदा प्रभावीपणे राबवला जावा यासाठी निवेदन पोलीस स्टेशनला आणि तहसील कार्यालयाला दिलेले आहे. त्यामागचा एकच हेतू आहे की कसंही करून डॉक्टरला या ठिकाणी मारहाण होऊ नये
या कायद्याची भीती रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये नागरिकांमध्ये जाणं हे अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून डॉक्टरवरती हात उचलताना त्या रुग्णाच्या नातेवाईकाला 10 वेळा विचार करावा लागेल. दुसरी गोष्ट, तुम्ही एक विचार करा की प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी किती असेल. तो 10 तास काम करेल, 12 तास काम करेल. आता आमच्या राहुरीमध्ये काही मॅटर्निटी होम आहे. तो डॉक्टर रात्रीतनं 3-3, 4-4 वेळा उठतो, त्याला झोप लागते. तोही माणूसच आहे. ह्या सर्व गडबडीमध्ये तोही माणूसच आहे आणि तो काय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट काही स्वतःच्या हाताने करू शकत नाही. त्यालाही काम करण्याच्या मर्यादा असतात. आणि म्हणून जर कोणी असा आरोप करत असेल की डॉक्टर उठत नाही, तर हे मला काही तितकंसं संयुक्तिक होणार नाही. आत्तापर्यंत मी झालं, माझा मुलगा झालं, कोकणे डॉक्टर झालं, बळगट डॉक्टर झालं. या व्यतिरिक्त सगळे जे सिनियर डॉक्टर्स आहेत, ज्यांची मॅटर्निटी होम आहे, मोठमोठे हॉस्पिटल आहे, हे रात्रीच्या वेळी येऊन काम करतातच. आणि कार्डियक इन्फार्क्ट असेल, म्हणजे ज्याला आपण हार्ट अटॅक येतो, अशा लोकांनासुद्धा आम्ही या ठिकाणी सेवा देत असतो. परंतु सेवा देत असताना रुग्णाला एवढं माहिती पाहिजे की जगणं मरणं हे काही प्रत्येक डॉक्टरच्या हातात असतं असं नाही. आपण म्हणतो आयुष्याची दोरी ही परमेश्वराच्या हातात आहे. काही गोष्टी अशा होतात की ज्याच्यामध्ये रुग्ण दगावण्याची शक्यता असते, मिसहॅप होण्याची शक्यता असते. ह्याला कृपा करून जे नागरिक जबाबदार धरतात ते अत्यंत खेदजनक आणि चिंतनीय बाब आहे. आणि ह्याच्या सगळ्या ह्याच्यातनं उद्वेगाने, रागाने जी डॉक्टरला मारहाण होते ही निषेधार्थ आहे. हे मात्र मी 100% आज जाहीरपणे व्यक्त करतो. राहुरी तालुक्यातील सर्व डॉक्टर्स यांनी डॉक्टरांच्या हल्ल्याबाबत जे निवेदन दिलं आहे, सदरचे निवेदन हे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत शासनाला फॅक्सने पाठवण्यात येत आहे. धन्यवाद. आज दिनांक 24/3/17 रोजी राहुरी तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉक्टरवर होणारे प्राणघातक हल्ल्याबाबत संपूर्ण डॉक्टर निवेदन घेऊन पोलीस स्टेशनला आले. त्याप्रमाणे त्यांचे निवेदन घेऊन ज्या डॉक्टरवर हल्ले होत आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्यांचे निवेदन दिलेली वरिष्ठांना पाठवण्यात येईल. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. नेवासा नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक विघ्न संपलं की दुसरं विघ्न तयार. प्रारूप मतदार याद्यांमधील गोंधळ हरकतींच्या 4 दिवस चाललेल्या दुरुस्तीनंतरही तसाच आहे. त्यामुळे नागरिक आणि उमेदवारांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भाडीमार केलाय. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा नगरपंचायतीची निवडणूक म्हणजे गोंधळात गोंधळ. एक विघ्न संपले की दुसरे विघ्न तयार. प्रारूप मतदार याद्यांमधील असलेला गोंधळ हरकतींच्या 4 दिवस चाललेल्या दुरुस्तीनंतरही तसाच आहे. प्रशासनाने मतदारांची फसवणूक करीत 22 मार्चला जाहीर केलेल्या मतदार याद्यांवर 20 मार्च तारीख टाकलेली आहे. मतदार याद्या समक्ष बघितल्यावर नागरिक आणि उमेदवार यांनी गुरुवारी दिवसभर मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भाडीमार केलाय. त्यांनी नागरिकांना सामोरे जाण्याचे टाळल्याने निवेदन तसेच माहिती अधिकाराचा वापर करून तक्रारी दाखल करण्यात आल्यात. न्यायालयीन प्रक्रियेनंतर शासनाने नेवासा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर केले. कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर पुन्हा एकदा मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीमध्येही प्रचंड गोंधळ असल्याने मतदारांच्या 12% एवढ्या म्हणजे सुमारे 1605 हरकती नोंदविण्यात आल्यात. रविवारी आणि सोमवारी या दोन्ही दिवशी रात्रभर सर्व कर्मचारी तसेच देवळाली प्रवरा येथून आलेले 2 कर्मचारी यांना अहोरात्र जागूनही यादीला अंतिम स्वरूप मिळाले नाही. अनेक जणांची नावे हरकती नसतानाही दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पुरवणी यादी मतदार यादीत समाविष्ट झालेली नाही. या संदर्भात अनेक तक्रारी अर्ज दाखल करण्यात आलेत. मी गेल्या 8 दिवसापूर्वी नगरपंचायतीच्या कार्यालयामध्ये हरकती आपण दाखल केलेल्या होत्या. त्या हरकतीमध्ये आमचे कुटुंबातील 6 नावे या ठिकाणी उडून देण्यात आली आहे, म्हणजे त्यातून गायब झालेली आहे मतदार यादीमधून. आणि त्यामुळे आम्ही त्यासाठी हरकत घेतली होती, पण त्या ठिकाणी त्या मुख्याधिकारी साहेब आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोणताही त्याच्यामध्ये अजून निर्णय आम्हाला दिलेला नाही. 20 तारखेला याद्या ज्या जाहीर होणार होत्या त्या आज जाहीर झाल्या, त्याच्यामुळे आम्हाला 3 दिवस उशीर वाट पाहावी लागली.
आणि आज सुद्धा रात्रीचे आता 7:30 संध्याकाळचे वाजलेले आहेत, तरी आम्हाला त्या याद्यावरचा हरकतीवरचा जी निर्णय झालेला आहे, जी प्रत आम्हाला मिळायला पाहिजे होती, ज्यामुळे आम्हाला कोर्टात किंवा अन्य ठिकाणी जो न्याय मिळायला पाहिजे होता तो अजून काही आम्हाला मागायला जागा राहिलेली नाही. आणि 4 मध्ये आमच्या शेजारचे जे नावं जाते आणि आमचे नाही जातात. आमचे नावं 4 मध्ये येत ना, 8 मध्ये येतात, 8 मध्ये घ्या, त्यांचे 4 मध्ये गेले, त्यांचे 8 मध्ये घ्या, नाही तर आमच्या 8 मध्ये टाका. अंतिम यादीत बऱ्याचशा मतदारांचा गोंधळ झालेला आहे. त्यामुळं नेवाशातील बरेचसे मतदार हे मतदान करण्यास वंचित राहतील. तरी प्रशासनाने ह्याची दखल घेऊन सर्व मतदारांना मतदान करता येईल ह्याची प्रशासनाने दखल घ्यावी आणि त्याप्रमाणे त्यांनी कार्यक्रम राबवावा की बरेचसे नावं हे त्यांच्या कुठल्याही हरकती नसताना ते एक गायब झाले किंवा इतर प्रभागात घातले गेलेले आहेत. त्याचबरोबर हरकती घेऊन इतर प्रभागातील नावं ज्या त्या प्रभागात घेण्यासाठी हरकती घेतल्या त्याची सुद्धा कुठं दखल घेतली गेलेली दिसत नाही. तसेच प्रशासनाने ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्यासाठी तातडीने पाऊल उचलून प्रोग्राम जाहीर होण्याच्या आत मतदार याद्या दुरुस्त करून सर्व सामान्य मतदारांना मतदान करता येईल ह्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही सर्व मतदारांच्या पाठीमागे ह्या संदर्भात ठाम उभे राहणार आहोत. तरी प्रशासनाने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवू नये. काही नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्या तक्रारींमध्ये काही तक्रारी अशा स्वरूपाच्या आहेत की त्यांच्या हरकतींवरती विचार केलेला नाही, त्यांच्या हरकतीप्रमाणे विचार करण्यात आलेला नाही. आणि दुसरं असं की त्यांच्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत. तर याबाबत त्यांना प्रारूप मतदार यादीवरती ज्या काही हरकती प्राप्त होत्या त्या हरकतींवरती स्थळ निरीक्षण करून जो काही चौकशी अहवाल आलेला होता त्या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे ज्या तक्रारदारांनी याबाबत अर्ज केलेल्या हरकतीच्या संदर्भात हरकतीवरती काय निर्णय झाला तर याच्या नकला चौकशी अहवाल आणि त्यावरती झालेला निर्णय याच्या नकला संबंधित तक्रारदारांना अर्जदारांना देण्यात येतील. 30 तारखेला यांनी आम्हाला म्हणले होते का तुमच्या आम्ही मतदान याद्या जाहीर करू. 3 दिवस झाले त्याला वर, तरी 23 तारखेवर याद्याचं काही घोळ काही समजाना. आज आम्ही पाहायला आलो, सकाळपासून आम्ही उपाशी आहे, तरी त्याच्यात घोळच दिसून राहिला. मग हे कर्मचाऱ्यांनी केलं का कोणी केलं हे आम्हाला काही कल्पना नाही. आमच्या वार्डाचे नाव आमच्या वार्डातच राहायला पाहिजे. आणि तर यांनी काहीतरी केलं असेल तर मी तर म्हणतो का उद्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले तरी काही हरकत नाही. कारण घेणं देणं तर आम्हाला हेलपट. सकाळपासून आम्ही जेवलो नाही, सकाळपासून इथे यांच्या मागं लागलं तर म्हणते 7 वाजले दारा जमा, 8 वाजले दारा जमा, कवर थांब धरायचा. 7 वाजून जर आम्ही इथं बिगर जेवल्याचे उभे राहिलो तरी यांना काही आमची दया येत नाही. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. कर्जतमधील नांदगाव येथील ग्रामसेविकेच्या असहकाराविरुद्ध सरपंच आणि ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आलंय. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका सौ आहिरे या गावात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात. गावात राजकारण करत दोन्ही गटात भांडणे लावण्याचे काम करतात. यामुळे गावातील शांतता भंग पावत आहे. त्या मनाला वाटेल तेव्हा येतात आणि जातात. त्यांच्या अशा कारभाराबद्दल ग्रामस्थांनी सातत्याने विविध तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. याबाबत त्यांची बदली करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रश्नात लक्ष घालण्याचे पत्र दिले. मात्र ग्रामसेविका सौ आहिरे यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढले असून त्या अधिकच अरेरावी करत त्रास देत आहेत. गेली अनेक वर्षांपासून त्या या ठिकाणी कार्यरत असून त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अशी मागणी करत नांदगावचे सरपंच अशोक वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पंचायत समितीमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे नेते बळीराम यादव यांनी ग्रामस्थांची बाजू गटविकास अधिकारी दराडे यांच्यासमोर मांडली. मे महिन्यामध्ये बदल्या होणार आहेत, त्यावेळी त्यांची बदली करू असे उत्तर दराडे यांनी दिले. त्यामुळे संतप्त यादव यांनी ग्रामस्थांना टाळे ठोकण्याचा सल्ला दिला. त्यांची बदली करा, अन्यथा ग्रामपंचायतीचा कारभार बंदच ठेवा असा निर्वाणीचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. आगामी मार्च एंडची कामे करून घ्या, नंतर या प्रश्नावर मार्ग काढू असा सल्ला दराडे यांनी दिला.
यावेळी पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सोजवळ, विस्तार अधिकारी अटकारे उपस्थित होते. प्रशासनाच्या असहकारामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. नांदगाव ग्रामस्थांच्या वतीने दुसरे निवेदन देत त्वरित गावात जाऊन ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात आले. याबाबत सरपंच अशोक वाळुंज यांनी माहिती देताना ग्रामसेविका सौ अहिरे यांची बदली झाल्याशिवाय टाळे उघडायचे नाही असा निश्चय बोलून दाखवलाय. आशिष बोरा, C24 तास, कर्जत. शरदचंद्र पतसंस्थेच्या जांबूट शाखेचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झालाय. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या शरदचंद्र पतसंस्थेच्या एकूण 12 शाखा आहेत. शरदचंद्र नागरी सहकारी पतसंस्था राजुरी यांचे जांबूट शाखेचा प्रथम वर्धापन दिन 20 नोव्हेंबर रोजी जांबूत येथे संपन्न झालाय. यावेळी संस्थेचे अध्यक्ष MD घंगाळे, उपाध्यक्ष राजेंद्र औटी, संस्थेचे सचिव संजय पिंगळे, मुख्य शाखा व्यवस्थापक सुहास घंगाळे तर जांबूट शाखेचे शाखाधिकारी सागर औटी, सर्व सल्लागार, ठेवीदार, शाखाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व संचालक आणि सल्लागार यांच्या मासिक सभेचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मागील वर्षी या संस्थेची जांबूत ही शिरूर तालुक्यातील 9वी शाखा 20 नोव्हेंबर 2016 रोजी सुरू झाली. महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असणाऱ्या शरदचंद्र पतसंस्थेच्या एकूण 12 शाखा विस्तारित असून सर्व शाखांमधील ठेवी आणि कर्ज वाटप अतिशय चांगल्या प्रकारचे असून संस्थेचे मुख्य कार्यालय जुन्नर तालुक्यातील राजुरी या ठिकाणी आहे. सध्या संस्थेच्या एकूण 12 शाखा असून त्यामध्ये राजुरी, आळेफाटा, नारायणगाव, मड पारगाव, आने, निळवंडे, सावरगाव, जांबूत, वाशी, घाटकोपर, ओतूर, भोसरी आदी ठिकाणी मोठा विस्तार झालेला पाहावयास मिळत असून भविष्य काळात देखील शाखा विस्तारीकरण करण्याचा हेतू संचालक मंडळाचा असून 18 मार्च 1992 पासून तर आजपर्यंत संस्थेच्या एकूण ठेवी 85 कोटी, एकूण सभासद संख्या 7,000 तर कर्ज वाटप 72 कोटी असा एकूण लेखाजोखा असल्याचे संस्थेचे संचालक GK औटी यांनी सांगितले. कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये संचालक अनंतराव गटकळ, प्रमोदराव औटी, नरेंद्र गटकळ, अशोक औटी आणि गावचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोदराव औटी यांनी केले तर आभार GK औटी यांनी मानले. सहकारी पतसंस्था मर्यादित राजुरीची जांबूट शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक प्रथमतः हार्दिक स्वागत. संस्थेला एकंदरीत 25 वर्ष जे आहेत, 25वे वर्ष आता चालू होणारे रौप्य महोत्सवी वर्ष. जुन्नर तालुक्यामध्ये स्थापन झालेली संस्था जी आहे त्या अग्रगण्य संस्थांपैकी असणारी एक पतसंस्था आहे. साधारणपणे 85 कोटीच्या दरम्यान ठेवी आहेत. 72 कोटीचं कर्ज वाटप संस्थेने केलेलं आहे. 7,000 एकंदरीत सभासद आहेत. MD गंगाळे चेअरमन म्हणून काम पाहतात. व्हाईस चेअरमन म्हणून राजेंद्र औटी आणि सचिव म्हणून संजय पिंगळे काम पाहतात. आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी अनंतरावजी गटकळ, नरेंद्रदादा सर्वच मंडळी उपस्थित आहेत. ही शाखा प्रफुल्ल बोंबे, C24 तास, पिंपरखेड. बातमीपत्रात पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. राहुरी महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. कोपरगाव येथे बड्या नेत्याच्या कार्यक्रमासाठी डॉक्टरांनी संपाला दिला फाटा. महापालिकेच्या जप्ती वसुली पथकाने वसंतदादा कारखान्याची प्रॉपर्टी केली सील. आणि राहुरी तालुका डॉक्टरांनी लॅब असोसिएशनच्या वतीने निवासी डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध. याबरोबरच आजचं बातमीपत्र इथेच संपलं. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.